नमस्कार, मी यलोजी पाटील, बेळगाव नगरीच्या पंचक्रोशीत आपल्या कंगाळे गावची महालक्ष्मी यात्रा अगदी सर्वांच्या सहकार्यातून 9 दिवस अगदी उत्साहात आज पार पडलेली आहे। ही यात्रा पार करण्यासाठी सुरळीतरित्या पार पडण्यासाठी खास करून आपल्या भागाचे आमदार, कर्नाटक राज्याच्या महिला बालविकास मंत्री सौ लक्ष्मी हेब्बाळकर तसेच त्यांचे बंधू MLC चरणराज हट्टीवळी यांनी खूप मोठं मोलाचं सहकार्य आम्हा गावकऱ्यांना केलेलं आहे। तसेच ही यात्रा जे सुरळीत पाडण्यासाठी आपल्या देवस्थी पंच कमिटी तसेच आपल्या यात्रा उत्सव कमिटी तसेच गावातील इतर सर्व गावकरी यांच्या माध्यमातून आणि सरकारच्या माध्यमातून म्हणजे म्हटलं तर पोलीस डिपार्टमेंट असू देत किंवा एस्कॉम डिपार्टमेंट असू देत किंवा आपली ग्रामपंचायत असू देत, अगदी सर्वांनी आपली चोखपणे जबाबदारी बजावून आपली ही यात्रा न भूतो न भविष्यती अशा प्रकारे व्यवस्थितरित्या पार पडली। आज आज भक्तांची जी उपस्थिती बघितला खरोखरच आस्थाजनक। आम्ही जेवढ्या यात्रा बघितलो ते अगदी जेवढ्या यात्रा झाल्या त्या सर्व यात्रातनं अगदी सर्वोत्कृष्ट उपस्थिती लोकांची होती आणि यात्रा अगदी कोणताही अनुचित प्रकार न घडता आपली यात्रा ही अगदी व्यवस्थितरित्या पार पडली। आपण आपल्या सर्वांच्या सहकार्यातून आम्हाला बाहेरून भक्तजन देवीचे दर्शन झाले, या सर्वांचं आपल्या या गावकऱ्यांच्या माध्यमातून तसेच आपली देवस्थान पंच कमिटी, आपली यात्रा उत्सव कमिटी या सर्वांच्या वतीनं मी एका शब्दात सर्वांचं अगदी मनापासून आभार मानतो। आणि आता आपल्या देवीचा आज शेवटचा दिवस होता, तिथं जो काही देवस्थी पंचांनी जो मानस केला देवीसमोर, तर 16 वर्षानंतर परत यात्रा बनवण्याचा आपण सर्वांनी मानस केलेला आहे। आज या वर्षी जशी आपल्या गावची यात्रा अगदी कोणताही अनुचित प्रकार न घडता जशी व्यवस्थितरित्या अशी भव्य दिव्य यात्रा पार पडली। येत्या काळात सुद्धा जेव्हा जत्रा भरेल तेव्हा गेल्या 8-10 दिवसापासून या यात्रेच्या सभा मंडपामध्ये जी महालक्ष्मी माता गदगेवर बसली होती, त्या ठिकाणी लाखोच्या संख्येनं ते भाविक इथं येऊन दर्शन घेऊन गेले। तसंच महाप्रसादाचा लाभ गेला। त्या सर्व भाविक भक्तांचं स्वागत करतो आणि येत्या काळात जे देवस्थी पंचांनी सांगितल्याप्रमाणे पुढची जी लक्ष्मी माता आहे ती 16 वर्षांना बसवण्याचा मी मानस केलेला आहे आणि सर्व यात्रेकरूंचं इथं उपस्थित सर्वांचं यात्रा कमिटीच्या वतीनं